तर या संपूर्ण बातमी संदर्भातल्या दोन्ही बाजू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र या संदर्भात यावेळेला अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळू आवारे। बाळू आवारे, पुतळा बसवण्यासाठी आपण प्रशासनाची रितसर परवानगी घेतलेली होती का? नमस्कार साहेब। नमस्कार। आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं आहे त्या स्मारकाला आपण परवानगी घेतलेली नाहीये। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवायला परवानगी कशासाठी पाहिजे हाही आपला प्रश्न आहे। आणि ज्या पद्धतीच्या सरकारच्या जाचक अटी आहेत त्या अटी या सर्वसामान्यांनी होत नाही, म्हणून तो बिना परवाना तो छत्रपती शिवरायांचं स्मारक बसवण्यात आलंय। त्याबद्दल कुठल्याही समाजाला, कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला काही वाईट वाटण्याचं कारण नाही असं आम्ही सगळेजण म्हणतोय। आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलंय तिथं हा ठरवून जाणीवपूर्वक वाद केला जातोय। गेल्या 3 वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 400-500 शिवस्मारक बसवलेत। एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाही बसवले, 18 पगड जातीचे जे बहुजनांचे जे महापुरुष आहेत सर्व महापुरुषांचे बसवलेले आहेत माझ्या माध्यमातून। तिथे कुठेही वाद झाला नाही, पण हे ठरवून कुणीतरी षडयंत्र करतंय आणि ह्या महिन्याभरात 4-5 ठिकाणी वाद होईल असं काम शिवाजी महाराजांचं स्मारक बसवल्यानंतर केले। यांनी बसवण्या अगोदर जर विरोध केला असता तर निश्चित तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं नसतं, हे तेवढं सत्य आहे। बरं, मला खरं तर एक विचारायचं आहे की पुतळा मध्यरात्री बसवण्यामागचं नेमकं कारण काय होतं, त्यामागचा हेतू काय होता? बरं, मंगेश ससाण्यांचा आत्ताच तुम्ही आता प्रतिक्रिया ऐकली असेल, त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर कामाचे आरोप त्यांनी केलेले आहे, ते तुम्ही फेटाळून लावणार आहात का आरोप? 100% मला सांगा दादा, छत्रपती शिवाजी महाराज बनवणं किंवा सर्व महापुरुष बसवणं हे बेकायदेशीर कसं असू शकतं? ज्यांच्या विचारावर हा देश चालवतोय ते बेकायदेशीर कसं असू शकतंय? आणि माझं ससाणे साहेबाला एक आव्हान आहे, ससाणे साहेब, आम्ही कुठल्याही विषयात रात्री बेरात्री जे स्मारक बसवले, पोलीस प्रशासन आणि सरकार ह्या गोष्टीला थोडा विरोध करतंय, म्हणून आपण रात्री काही दिवसा काही असे मिळून स्मारक बसवले सर्व महापुरुषांचे। नक्कीच धन्यवाद बाळू आवारे। मला आपली देखील बाजू समजून घेता आली की त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचं नेमकं कारण काय होतं हे देखील तुम्ही समजावून सांगितलं। त्यामुळे या बातमीचं व्यवस्थितरित्या वृत्तांकन करत महाराष्ट्रात काय सुरू आहे हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत होतात त्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।